नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर बघा, उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारी 23 नोव्हेंबरला कार्तिक एकादशी आलेली आहे. या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असं देखील म्हणतात. त्याचप्रमाणे देव उठणे एकादशी असं देखील म्हणतात. ही वर्षातली सर्वात मोठी एकादशी आहे आणि या एकादशीचं व्रत आपल्या सर्वांना करायचं आहे. ही एकादशी, या एकादशीचा शुभमुहूर्त, ही एकादशी तिथी 22 नोव्हेंबर रोजी रात्री 11:03 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 23 नोव्हेंबर रोजी 9:01 समाप्त होणार आहे. सकाळी 9:01 समाप्त होणार आहे. पण उदय तिथीनुसार 23 नोव्हेंबर रोजी देव उठणे एकादशी ही साजरी केली जाणार आहे. आपल्याला हे उपाय, ही सेवा, हे देखील आपल्याला 23 नोव्हेंबर गुरुवारी या दिवशी करायचे आहे. बघा, योगायोगाने उद्या गुरुवार देखील आहे. आपल्या स्वामी समर्थांचा देखील वार आहे. आपल्याला उद्या देवशयनी एकादशी असल्यामुळे आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे गुरुवार असल्यामुळे आपल्याला श्री स्वामी समर्थांची देखील पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला संध्याकाळी ही एक वस्तू आपल्या घरामध्ये जाळायची आहे. वस्तू कोणती आणि कधी आणि कशा पद्धतीने जाळायची आहे हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. उद्या गुरुवारला कार्तिक एकादशी आहे आणि कार्तिक एकादशीला आपल्याला सकाळी उठल्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंची पंचोपचारी पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला तुळशी मातेला दोन्ही टायमाला तुपाचा दिवा लावायचा आहे. बघा, एकादशी असल्यामुळे तुळशीपत्र आपल्याला तोडायची नाही. तुम्ही आदल्या दिवशी हे तोडून ठेवू शकतात. याचबरोबर तुळशीला आपल्याला जल देखील अर्पण करायचं नसतं. मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला यासाठी सांगते की प्रत्येकाला ह्या सर्व गोष्टी माहिती नसतात. याचबरोबर आपल्याला श्रीहरी विष्णूंना पिवळ्या कलरच्या वस्तू ह्या अर्पण करायचा आहे. पिवळी फूल असू द्या, पिवळी मिठाई असू द्या, पिवळ्या कलरच्या वस्तू आपल्याला अर्पण करायचा आहे. याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची देखील उद्या पंचोपचारे विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे. यानंतर आपल्या घरातील सर्व काही निगेटिव्ह ऊर्जा निघून जाण्यासाठी किंवा घरात क्लेश असेल, कलह असेल, वाईट शक्तींचा संचार असेल, निगेटिव्ह ऊर्जा असेल किंवा लहान मुलं किरकिर करत असतील, कुठलीही वाईट शक्ती गोष्ट आपल्या घरामध्ये असू द्या, ग्रहदोष असू द्या, वास्तुदोष असू द्या, यासाठी आपल्या घरामध्ये संध्याकाळी आपल्याला ह्या वस्तू घरामध्ये जाळायच्या आहे. बघा, आपल्याला हे संध्याकाळी 6 वाजेनंतर तुम्ही 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात. हा एक उपाय आहे, एक सेवा आहे. तुम्ही याला उपाय म्हणा, सेवा म्हणा. ही गोष्ट आपल्याला आपल्या घरामध्ये दर एकादशीला, दर पौर्णिमेला, दर अमावस्येला आणि दर चतुर्थीला आपल्याला करायची असते. असे जे काही शुभ तिथी असतात, शुभवार असतात, या दिवशी आपल्याला हे उपाय आपल्या घरामध्ये आवर्जून करायचे आहेत. यामुळे आपल्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा कमी होण्यास मदत होत असते. बघा, आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा ही कशी येते तर ही आपल्याकडून किंवा कोणी आपल्याकडे आलं, त्यांची जर का दृष्टी चांगली नसेल, त्यांचे विचार चांगले नसेल तर त्यांच्याबरोबर ह्या वाईट शक्ती, हे वाईट विचार, ही निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात येते आणि ती आपल्या घरात जागा करून राहत असते. तर या सर्व गोष्टी घालवण्यासाठी आपल्याला हे छोटे मोठे उपाय हे असे प्रत्येक वेळेला करावे लागतात. तर आपल्याला संध्याकाळी संध्याकाळी एक कापूरदानी घ्यायची आहे किंवा तुम्ही ज्यात कापूर जाळत असाल ती वाटी, प्लेट किंवा पंती जेही काही असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे. याचबरोबर तुम्हाला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या घ्यायच्या आहे. बघा, आता भीमसेनी कापूर हा छोटा मोठा असतो. तुम्ही 2-3 वड्या घेतल्या तरी चालेल आणि साधा कापूर असेल तर तुम्ही 5 वड्या घ्या किंवा 7 वड्या घेतल्या तरी चालेल. यानंतर तुम्हाला 3 अखंड लवंग घ्यायची आहे, ज्याला पुढे फूल असतं बघा, अशी अखंड लवंग घ्यायची. तुटलेली, काळपट झालेली, खराब लवंग तुम्हाला घ्यायची नाही. कारण आपण ज्याही वस्तू देवासाठी वापरत असतो त्या वस्तू आपल्याला चांगल्या दर्जाच्या आणि चांगल्या क्वालिटीच्या ह्या घ्यायच्या आहे. आणि हे सर्व घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. संध्याकाळी दिवाबत्ती झाल्यानंतर, देवाला दिवा लावल्यानंतर, दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला ही सेवा, हा उपाय करायचा आहे. आपल्याला ज्यामध्ये कापूर जाळायचा आहे ते कापराचं भांड किंवा पंथी तुम्हाला घ्यायची आहे. यामध्ये तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे. तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला 3 लवंगा घ्यायच्या आहे. तुम्ही हिरवी वेलची असेल तर 3 हिरवी वेलची देखील घेऊ शकतात. तुम्हाला उजव्या हातात हे धरून तुम्हाला श्रीहरी, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं नामस्मरण करायचं आहे. तुम्ही 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा माता लक्ष्मीचा देखील मंत्र म्हणू शकतात. यानंतर तुम्हाला लक्ष्मी अष्टक याचं पठण करायचं आहे. हे झाल्यावर तुम्हाला तुमच्या हातातील या 3 लवंगा तुम्हाला या कापुरामध्ये टाकायच्या आहे. आपण जो कापूर प्रज्वलित केला आहे त्यामध्ये तुम्हाला ह्या 3 लवंगा टाकायच्या आहे आणि हिरवी वेलची या तुम्ही या कापरामध्ये टाकल्या तरी चालतील किंवा ही हिरवी वेलची तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण केली तरी चालेल. आणि या कापूरदाण्याने किंवा आपण जो कापूर प्रज्वलित केला आहे त्या कापराने तुम्हाला माता लक्ष्मीची जी आरती येत असेल ती आरती तुम्हाला म्हणायची आहे. आरती म्हणून झाल्यानंतर हा प्रज्वलित केलेला कापूर तुमच्या सर्व घरामधून तुम्हाला फिरवायचा आहे. यानंतर हे फिरवत असताना तुमच्या घरात ज्याही काही अडचणी असतील, ज्याही काही गोष्टी असतील, ज्या तुम्हाला नको आहेत त्या गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहे. भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी यांच्या समोर देखील तुम्हाला ह्या सर्व
गोष्टी बोलून दाखवायच्या आहे की ज्याही काही अडचणी असतील त्या दूर होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि बघा, असा कापूर प्रज्वलित केल्यामुळे या सर्व वाईट शक्ती, ह्या नको असलेल्या गोष्टी हा कापूर त्याच्यामध्ये खेचून घेतो. या पद्धतीने आपल्या घरातील ही नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते. हा उपाय तुम्ही प्रत्येक एकादशीला, पौर्णिमेला, अमावस्येला करा. जेवढी काही तुमच्या घरात साठवलेली निगेटिव्ह ऊर्जा असेल ती अशा पद्धतीने हा कापूर स्वतःमध्ये खेचून घेईल. यानंतर ही झालेली राख आपल्याला घराच्या बाहेर एखाद्या झाडामध्ये, झाडाच्या खाली आपल्याला टाकून द्यायचे. या पद्धतीने हा उपाय तुम्हाला उद्या कार्तिक एकादशीच्या दिवशी करायचा आहे. व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.